वापरतोय ती आपण सगळी इन्स्ट्रुमेंट बरीचशी आहेत ती आता डिजिटल इन्स्ट्रुमेंट आहेत. पण मग आपण काय अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट शिकतो, तर अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट हे त्याचं बेसिक आहे मित्रांनो. सो ऑन धिस बेसिस दी डिजिटल इन्स्ट्रुमेंट्स विच आर प्रिपेअर्ड और विच आर डिझाईन, हे बेसिक वापरून डिजिटल इन्स्ट्रुमेंट डिझाईन केलेले आहेत. म्हणून आपण अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट समजून घेतोय. जेव्हा तुम्हाला अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट समजतील तेव्हा तुम्हाला डिजिटल इन्स्ट्रुमेंट समजून घ्यायला किंवा किंबहुना डिझाईन करायला काही त्रास होणार नाही. सो देर आर टॉर्क्स. आता टॉर्क किंवा कंट्रोल साठी काय वापरतात तिथे ते आपण बघूया. नंतर डॅम्पिंग साठी काय वापरतात. सो कंट्रोल, when the coil is supported between two jewel bearings, the control torque is provided by two phosphor bronze hair springs. आता इथे दोन टॉर्क आहेत बघा. ते दोन टॉर्क बॅलन्स झाला की मीटर तिथे थांबतो. एक म्हणजे कोणता, डिफ्लेक्टिंग टॉर्क विच इज प्रोड्युस्ड बिकॉज ऑफ द interaction of two fluxes. One is the flux because of permanent magnet and another is the flux because of the current coil. सो हा झाला डिफ्लेक्टिंग टॉर्क. मग दुसरा कोणता टॉर्क, सो कंट्रोल टॉर्क. आता कंट्रोल टॉर्क म्हणजे काय, तर ज्या बाजूला मीटरचं स्केल फिरतं किंवा फोर्स डेव्हलप होतो बिकॉज ऑफ दी डिफ्लेक्टिंग, त्याला आपण म्हणतो डिफ्लेक्टिंग फोर्स, तेव्हा त्याच्या अपोजिट डायरेक्शनला हा कंट्रोल टॉर्क जो आहे तो ऑपरेट होतो. लक्षात घ्या. त्याच्यानंतर डॅम्पिंग टॉर्क. आता व्हॉट इज मीन बाय डॅम्पिंग, सो मीटर त्याची जी स्टेडी स्टेट पोझिशन आहे, कारण काय होतंय बघा, एका बाजूने डिफ्लेक्टिंग टॉर्क ऑपरेट होतोय, ऍक्च्युएट होतोय, आणि दुसऱ्या बाजूने कंट्रोल टॉर्क ऍक्च्युएट होतोय. आता या दोन टॉर्कला स्टेडी स्टेट पोझिशन मिळण्यासाठी थोडासा वेळ लागतो आणि ती पोझिशन मिळवून देण्याचं काम, स्टेडी करण्याचं, त्या पॉइंटरला लवकरात लवकर कमी वेळात स्टेडी करण्याचं काम कोण करतं, डॅम्पिंग सिस्टीम करते. So damping torque is produced by movement of aluminum former moving in the magnetic field of permanent magnet. मग या PMMC इंस्ट्रुमेंट मध्ये फॉर्मर इटसेल्फ प्रोड्यूस दी डॅम्पिंग टॉर्क. फॉर्मर जो आहे तो एडी करंट डॅम्पिंगच्या साहाय्याने काय करतो, तुम्हाला हा जो पॉइंटर आहे तो कमीत कमी वेळेमध्ये काय करतो, स्टेडी स्टेट पोझिशनला आणतो. Then next is pointer. So pointer is lightweight construction and apart from those used in some expensive instruments, has this section over the scale twisted from the fine blade which reduce the parallax error. आता पॅरालॅक्स एरर म्हणजे तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं मी, the error which depends upon the position of observer, position of experimenter called as parallax error. ती ऑब्झर्वेशनल एरर मध्ये येते. आणि पॅरालॅक्स एरर तुम्हाला जर कमी करायची असेल तर अजून एक काय केलं जातं, तर मिरर स्केल, म्हणजे त्या स्केलच्या खाली एक मिरर लावला जातो आणि त्या मिररवर जे काय रिडिंग आहे ते तुम्हाला त्या मिररशी तुम्ही काय करता, तुमची व्हिजन जी आहे ती कोइन्साइड करता, बरोबर. आणि त्याच्यानंतर बघता जेणेकरून काय दिसतं, तुम्हाला जो मीटर आहे तो मीटर करेक्ट तुम्ही रिडिंग त्याच्यावरून घेऊ शकता. सो नेक्स्ट इज थोडं मध्ये मध्ये स्लो होत, कधी स्लाइड पण बदलत नाही. So how the range of instrument which is extended, कारण तुम्हाला माहिती आहे डी आर्सोनवल अरेंजमेंट जी आहे तिचं डिझाईन आपण मॅक्झिमम 5 मायक्रो एम्पियर टू 20 मिली एम्पियर एवढा करू शकतो. लक्षात घ्या,
ॲमीटर जो आहे तो तुम्ही वापरणार आहात काहीतरी त्याला आपण म्हणू एम्पियर रेंज मध्ये. मात्र काय होतंय तर हा मीटर जो बनवला जातो, कारण काय आहे तो त्याचं कन्स्ट्रक्शन जे आहे ते पोर्टेबल करण्यासाठी कमीत कमी साईजचा मीटर आणि त्याचा सेन्सिटिव्हिटी वाढवण्यासाठी कमीत कमी साईजची, त्याला आपण मीटरला सध्या म्हणतो मुवमेंट, तर ती बनवली जाते. आणि त्या मुवमेंटला आयदर काय होतं, द मुवमेंट विच इज प्रोव्हाइडेड आयदर विथ शंट और विथ पॅरलल, शंट और विथ दी मल्टीप्लायर. सो शंट कधी वापरतात आणि मल्टीप्लायर कधी वापरतात मित्रांनो? सो वेन यू हॅव टू यूज दी मुवमेंट as an ammeter, at that time the shunt which is provided, so maximum current flowing through that shunt. म्हणजे शंट याचा अर्थ काय तर पॅरलल मध्ये त्या मुवमेंटच्या रेजिस्टर लावतात, लक्षात घ्या. आणि मल्टीप्लायर म्हणजे काय, सिरीज मध्ये काय लावला जातो, रेजिस्टन्स लावला जातो, तर त्याला मल्टीप्लायर असं म्हणतात. सो इफ यू हॅव टू एक्सटेंड द रेंज ऑफ मुवमेंट ॲज अन ॲमीटर, then you have to use shunt. When you have to use instrument or same movement, basic movement, directional movement as an voltmeter, you have to use multipliers. So the instrument of 5 microampere to 20 milliampere can be converted to 200 ampere up to 5000 ampere. And DC voltmeter, so the basic voltmeter which is designed for 0 to 100 millivolt. युनिट लक्षात ठेवा, बऱ्याच वेळा मिलीवोल्टचं काय होतं, मेगा वोल्ट होतं. जर त्याला कॅपिटल लिहिलं तर मेगा होतं, स्मॉल लिहिलं तर मिली होतं. त्याच्यामुळे कायम लक्षात ठेवा. बऱ्याच वेळा किलो समजत नाही आपल्याला, मिली समजत नाही. पण मित्रांनो जर असं काही चूक केला तर काय होणार, सिस्टीम पूर्णपणे डॅमेज होणार. त्यामुळे लक्षात ठेवा, काय महत्वाचं आहे, युनिट तेवढंच महत्वाचं आहे. त्या दिवशीचीच तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आपल्याकडे एक रेजिस्टन्स होता, तर तो त्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू जी होती ती होती 2.2 मेगा ओम, आणि तो काढला गेला काहीतरी किलो ओम मध्ये. ते सर्किट पूर्ण जळलं आणि त्या सर्किट मधला जो पार्ट आहे तो मुंबईमधून मागवायला 10 दिवस गेले. तर चुका आपल्या एखाद्या छोट्याशा चुकामुळे, म्हणजे तो कॅपिटल लिहिला तर मेगा होतो आणि स्मॉल लिहिला तर मिली होतो, मिलीचा मेगा झाला की काय प्रॉब्लेम होतात ते तुम्हाला मी सांगतो. तर मेगाचा मिली झाला होता, उलट झालं होतं. त्यामुळे तो रेजिस्टन्स तो स्वतःही जळला आणि त्याच्या बाजूचा एक आयसी असतो तो जळला, आणि त्यामुळे फार मोठे प्रॉब्लेम झाले मित्रांनो. तर सगळ्यात सांगायचं याच्यातून इंटेन्शन एवढंच आहे की युनिट फार महत्वाची आहे, ती युनिट तुम्ही कायम लक्षात ठेवा. इथे मी काय सांगतोय बघा, डीसी ॲमीटरची बेसिक मुवमेंट किती ते किती आहे, 5 मायक्रो एम्पियर टू 20 मिली एम्पियर ही बेसिक मुवमेंट आहे ॲमीटर साठी वापरण्यात येणारी. मग इंटरनल शंट त्याला वापरून आपण कितीपर्यंत, म्हणजे रेजिस्टन्स वापरून ते आपण 200 एम्पियर पर्यंत वापरू शकतो, लक्षात घ्या. एक्सटर्नल शंट वापरले तर तोच सेम रेजिस्टन्स तुम्ही सेम मीटर तुम्ही 5000 एम्पियर पर्यंत वापरू शकता. DC voltmeter, so alone the DC voltmeter movement which is having capacity of 0 to 100 millivolt, so with series resistance it can be extended up to 30 kV, 20 to 30 kV. नेक्स्ट इज शंट्स. सो शंट नेमका कसा काम करतो ते इथे बघा. सो दिस इज अ बेसिक मुवमेंट हॅव्हिंग रेजिस्टन्स ऑफ RM and current flowing through that movement which is IM. So we connected one resistance across that movement called as shunt. तो पॅरलल मध्ये बसवलेला असतो म्हणून त्याला शंट असं म्हणतात. म्हणजे काय होईल आता, तर रेजिस्टन्स मधून बराचसा करंट का आता या सर्किटला अजून एक पाथ मिळालाय. पहिल्या वेळी कोणता पाथ होता, फक्त मीटरचाच पाथ होता. आता कोणता पाथ मिळालाय, रेजिस्टन्सचा पाथ मिळालाय. सो दॅट maximum current flowing through the meter and minimum current flowing through the
maximum current flowing through the shunt and minimum current flowing through the meter. So when heavy currents are to be measured, the major part of current is bypassed through a low resistance called shunt. हा रेजिस्टन्स काय असतो, लो असतो. शंटचा रेजिस्टन्स लो असतो आणि म्हणूनच त्याच्यामधून मॅक्झिमम करंट बायपास होतो, मॅक्झिमम करंट पास होतो. The resistance of the shunt can be calculated using conventional circuit analysis, where Rm is the internal resistance of movement, then In or Ifs is the full scale deflection of current movement, RSH is the shunt resistance किंवा resistance of the shunt, ISH is equal to shunt current, I is equal to the total current which you have to measure. Since the shunt resistance is in parallel with the meter movement, the voltage drops across the shunt and movement must be the same. लक्षात घ्या काय केलं जातं, जेव्हा तुम्हाला एखादा ॲमीटर काय करायचंय, त्याची रेंज एक्सटेंड करायची तर त्याच्या अक्रॉस त्याच्या पॅरलल मध्ये एक लो रेजिस्टन्स लावतात. म्हणजे काय होईल, मॅक्झिमम करंट फ्लोईंग थ्रू दी दॅट लो रेजिस्टन्स कॉल्ड एज शंट. लक्षात घ्या. सो दिस इज ऑल अबाउट शंट. मला वाटतं आपण नेक्स्ट लेक्चरला पुढचं जे आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ठीक आहे, शंट क्लिअर करूया आणि नेक्स्ट लेक्चरला बाकीचं बघूया, फॉर्म्युले कसे डिझाईन करतात वगैरे. तर जरा तुमचे कॅमेरे चालू करा, मला